नमस्कार मंडळी. गतवर्षाला मागे सारून नवीन वर्षाची हास्य दिनदर्शिका घेऊन पुन्हा एकदा सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, आज इथे एक पोस्टाची पेटी ठेवली आहे. आता ती इथे ठेवली आहे म्हणजे त्यामागे नक्कीच काहीतरी खास कारण असणार आहे. आता ते कारण काय आहे हे आपल्याला कळेलच. कळेल म्हणजे पोस्ट 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 हो कळलंच पाहिजे. नमस्कार नमस्कार. मी तुमचा आवडता पोस्टमन वाघडोले. पोस्टमन? हा. अरे मी तर तुम्हाला विसरलेच होते. हो विसरणारच तुम्ही. दिवाळीला आपली अदनमधनं गाठभेट कधीतरी व्हायची, पण आजकाल ना गाठभेट होतच नाही हो. हा, पण मी मात्र ना अधूनमधून ना तुमच्या घरी येत असतो. कधी कधी म्हणजे आधार कार्ड द्यायला, पॅन कार्ड द्यायला, चेकबुक द्यायला. पण तुम्ही मात्र ना आम्हाला लय विसरली वाय. तुम्हाला सांगतो, काही लोकांनी आपली घरं बदलली, घरं विकली, दुसरीकडे राहायला गेलं, भाड्यानं राहायला गेलं, पण त्या सगळ्यांचं पत्तं आम्हाला बरोबर माहिती असतात. हा, कारण आम्ही पोस्टमन, आम्ही गावभर फिरत असतो. काय समजलो? बोलत काय बसलो, डाक आली ते आधी बघतो, पत्र वाटायचे. हा बघा बघा. अरे बापरे, बरीच पत्र आलेली आहे. या सगळ्यांची पत्र आहे त्याच्यामध्ये. आता कोण वाचील नेमका? हा, ओक साहेब आलो. हा या, हे घ्या वाचा पत्र. बरं येऊ मग मी. मला बरीच पत्र वाटायची, बाकी काय नाही, बरीच कामं पण. कोणाला? मॅडम, हे तुम्हाला ग्रीटिंग कार्ड. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. काय समजली? तुम्हालाही खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू हो. सो नुसतं थँक्यू काय बोलता वाय, आमची सिरियल येते ती पण बघा तुम्ही. हो मला माहिती आहे. तेच तर मी तुम्हाला सविस्तर सांगायला आलेलो आहे. काय आहे, 1997 सालात आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत पोस्टाची गोष्ट सांगायला. आणि त्या निमित्तानं आमचे म्हणजे पोस्टातला सगळा स्टाफ पण आलेला आहे. नमस्कार. ते बघा, दिनकर गुलस्कर साहेब. नमस्कार. ते गुलस्कर साहेबांचं बाबा. हे इकडे निरगुडकर साहेब आहेत. ते आमचे जे पोस्ट ऑफिसचे जे मेन आहेत ना, कुलकर्णी साहेब. आणि त्यांच्या बाजूला बसले तर राक्षे साहेब आहेत का नाही. आणि त्या कोपऱ्यात बसले बघा, या राधा मावशी. आणि ती पोर दिसते काय, पोरती बघा ती दिसते ना, ही अदनामधनं आमच्या पोस्टात येते का नाही पत्र टाकायला. ते कोणाला टाकायला येते काय अजूनपर्यंत कळलेलं नाही. आणि तो बघा, हा दिसतोय पोरगा आहे ना, तो आमच्या म्हणजे आमची जी जागा आहे पोस्टाची, त्या मालकांचा पोरगा. त्यांचं किराणा मालाचं दुकान आहे, कदम जनरल स्टोअर म्हणून. काय समजलं? मला या सगळ्यांना भेटायला खूप आवडेल. मी नक्की तुमची मालिका बघणार आहे. पण ओक साहेब सांगा ना, कोणाचं पत्र आहे, काय लिहिलंय त्याच्यात, वाचा ना. वाचणार, पण आधी रीती रिवाजाप्रमाणे आपली तिन्ही प्रहसन होऊन जाऊ दे, मग वाचीन. ताणा, तुम्ही आमची उत्सुकता अजून ताणा. आता हे म्हणालेत म्हणजे हे लवकर काय पत्र वाचणार नाहीत. हरकत नाही. नाही, ते वाचतील तेव्हा वाचतील. हो, पण मला जाऊ द्या. काय, मला गावाजून सगळ्यांना पत्र वाटायचे, ती वाट बघत असतील. ठीक ठीक. मग येऊ मग मी. होय होय होय. नक्की बघा. झाला येतो. आणि आता काय, वळूया आजच्या आपल्या पहिल्या प्रहसनाकडे. मंडळी, सोशल मीडियावरची मैत्री म्हणजे एक प्रकारचा मायाजाल. म्हणूनच आता इथे बघायला मिळणार आहे प्रेमाचा झोलझाल, जो दाखवायला आपल्या समोर येत आहेत कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि दादरचा अमोल बालेकर, ओंकार राऊत. हेलो 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 सई मॅम. हेलो प्रसाद सर. हाय. आय गेट बॅक टू यू. I'll get back to you. ओके. प्रसाद सर, मला तुम्ही खूप आवडता. म्हणजे असा सरळ मार्गी, साधा माणूस, नाका समोर चालणारा कोण तर प्रसादो. चला चला. तर प्रसादो नाही यार, कमॉन गाईस. एवढा साधा सरळ माणूस नाहीये जगात. म्हणजे प्रसाद सर, तुमचा जो सोल आहे ना, एवढा सिरीन आहे, एवढा प्युअर आहे. असा सोल मला नाही सापडलाय कुठेच. मला मी बघितलाच नाहीये रिअली. म्हणजे आणि
हे सांगण्याचं कारण म्हणजे मला अनेक लोक विचारत होते की वाय आर यू सिंगल, वाय आर यू सिंगल. भाई आय एम लुकिंग फॉर माय स्वीट अँगल एंजल एंजल. नाही कसं आहे, मी माझ्या सोलमेटची वाट बघत होतो. माझ्या सोलमेटची वाट बघत होतो. मला वाटलं सोलमेट येता येता रिक्षाने उडवलं की काय तिला, पण नाही. देवानी मला चुकीचं ठरवलेलं आहे. मला माझा सोलमेट मिळालेला आहे. सोशल मीडियावर मी परवा तिला भेटलो, चॅट केलं. तिच्या हँडलचं नावच बघा केवढं छान आहे, सरल कमल. किती गोड नाव आहे, सरल कमल. म्हणजे ज्या नावात वेलांटी नाही, काना नाही, मात्रा नाही, काही नाही. ती मुलगी किती साधी आणि सरळ असेल प्रसाद सर. कळेल. नाही ती खूप छान असणार. नाही प्राजू, थँक्स, तू मला काल रिप्लाय दिला नाहीस, मला सीनवर ठेवलंस, बरं झालं. नाहीतर मला ही मुलगी नसती सापडली नसती. तू बघशील आणि जळशील आता. यू डिझर्व इट प्राजू, यू डिझर्व इट. येईल ना. ओंकार, सरळ कमल कशी काय काय झालं एवढं टेन्शन मध्ये? काय तू, काय तुला चक्कर, काय काय कोण काय बोललंय का तुला? वाटेत मग काय झालं? अरे अगं सांग ना, काय झालंय? काय कसं सांगू तुला? अरे मी रिक्षाने आले ना, तर ऍक्च्युली काय झालं, माझं वॉलेट आहे ना मी घरी विसरले. अरे, आणि मला रिक्षावाल्या काकांना पैसे द्यायचे आहेत, माझ्याकडे पैसे नाही आहेत, मला त्यांना द्यायचे. मला कसं तरी होत आहे. मी त्यांना थांबवून आले. हो ठीक आहे. तुझ्याकडे 9 रुपये आहेत? 9 रुपये? मिनिमम रिक्षाचं भाडं 23 रुपये आहे. तू 9 रुपये का मागतेस? अरे मी शेअरिंगने आले ना, तर आम्ही 3 जण आलो. 10 रुपये झालेत. तर माझ्या बॅगेत 1 रुपया सापडला मला. 9 रुपये नाहीये. मला ना कसं तरी होतं यार, मला तडपण आलं. नाही ते काका आहेत, मला बाजूला बसलेले, ते देत होते. मी त्यांना म्हटलं नाही, तरी दिलेत त्यांनी आता पैसे. मी त्यांना म्हटलं नको, मी त्यांना थांबवलं, मला उधारी ठेवली. सरळ कमल थांब. हे 10 रुपये घे आणि दे त्यांना. काय एवढं टेन्शन घेतेस तू? नक्की? हो नक्की घे ना, घे. चालणार आहेत ना? अगं मला चालले नसते, मी दिले असते का? आय एम सो सॉरी. आय एम सो सॉरी. एक तर मी खूप लेट केलंय, मी त्यांना बाहेर थांबवलंय, मला कळत नाही आणि मी तुझ्याकडनं पैसे घेते. आय एम सो सॉरी. अगं नाही, ठीक आहे. लगेच देऊन येऊ? लगेच देऊन ये, लगेच. प्लीज तू रागव नको माझ्या. अगं नाही रागव. मी लगेच देऊन. तू रागव नको. नाही, माझा चेहराच नाहीये रागवणारा. अरे बापरे, केवढी साधी मुलगी. 9 रुपयांसाठी एवढं सगळं काय? आणि तू देत होता तरी सेम प्रसाद सर. नको मला म्हणजे. अरे मंजिरी निवासा सखा प्रसाद हो का, असा साक्षात्कार झाला मला आता. असा साक्षात्कार झाला. अरे बापरे राजू, बरं झालं रिप्लाय नाही केलास तू. बरं झालं. अरे बापरे, म्हणजे असं केवढं उथंबून वाहतोय तू. झालं खुश? हो. हॅपी? बस बसून घे. अरे एवढं कसलं टेन्शन घेते? सगळं एवढा नाही विचार करायचा. सरळ कमल नॉर्मल राहायचं ग. आपण विचार नाही करणार तर कोण करणार ना. आणि आपणच पहिलं पाऊल उचललं पाहिजे, तरच पुढे काहीतरी घडू शकतं. आणि आताच सांगते तुला, हॉटेलचं बिल मी पे करणार आहे. अगं नाही, पण तू वॉलेट तर घरी विसरलीस ना? मग काय झालं, मोबाईलने तर ऑनलाईन पेमेंट करू शकते त्यांना. हॉटेलकडे QR कोड असेल ना. तर बिचारा काकांकडे नव्हता QR कोड, म्हणून मी, नाही तर मी असं करत नाही. माहिती ठीक आहे, एवढं काय. ओंकार, तुझे 10 रुपये करू का मी? मला ते तुझा QR. अगं नाही, माझं अकाउंट 10 रुपये घेतच नाही. घेतच नाही ते. नाही, मला दडपण. अरे नाही ग बाई, सुंदर मुलींकडनं तर नाहीच घेत ते. मी असं ऐकलंय माहितीये का, सुंदर मुलींकडनं पैसे घेणाऱ्याला पुढचा जन्म श्याम बांगरच्या ऑक्टोपॅडचा मिळतो. म्हणजे त्याचं काय कळलं नाही. नाही, कोणी येतं बडवून जात.
माझं नाव सरळ कमल नाहीये, ते फक्त हँडल आहे माझं. माझं खरं नाव शिवाली परब आहे. शिवाली? वाव. नाही आवडलं तुला? मी वाव बोललो. शिवाली परब, काय कमाल नाव आहे. म्हणजे वळणदार आणि देखणं तुझ्यासारखं. शिवाली परब एक वाईब आहे नावात. आणि तुझ्या केसांमध्ये केसांमध्ये वाईब आहे. अरे ते मोठे आहेत ना, ते हलतात वगैरे. 90sचा फील येतो तुला सांगू. खूप भारी दिसतात आणि सूट होतात तुला. आणि सेट करून आलो तुझ्यासाठी. छान दिसतोयस आणि थँक्यू. हँडसम आहेस. हा थँक्यू. आणि म्हणजे मी जेव्हा तुझ्याबरोबर फोनवर बोलले ना पहिल्यांदा, तेव्हाच मला वाटलं की तू आमच्या क्लबला जॉईन होणार म्हणजे होणार. म्हणून मी तुला न विचारताच फॉर्म आणलाय. हा आमच्या क्लबचा फॉर्म आहे. आणि तू प्लीज याच्यावर साईन कर. आणि तुझा ना पासपोर्ट साईज फोटो लागेल, आधार कार्ड आणि पॅन कार्डची झेरॉक्स लागेल, आणि तुझा नंबर लागेल. ते 2 झेरॉक्स आहेत, त्या नंतर दे आम्हाला. हो, पण कुठला क्लब आहे हा? काय आहे? आमचं क्लब आहे लूट लगी है लूट रे राजा. क्लब आहे. लूट लगी है लूट रे राजा. कुठला क्लब आहे हा? जरा. अरे आमचा क्लब आहे. म्हणजे ह्या क्लब मधून आम्ही आनंद देतो सगळ्यांना आणि सांगतो की आनंद लुटा. लूट लगी है लूट लो असं. आणि आमची टॅगलाईन पण तशीच आहे. काय? म्हणजे देणाऱ्यांसाठी खिशात नाही तर मनाची ऐपत लागते, असं एक आहे. बात आहे यार. म्हणजे असा हॅपी क्लब आहे, फन गोईंग क्लब आहे तो. खूप. पण शिवा, मी तुला खरं सांगू का? म्हणजे तुला लोक बोलत असतील की तुझी स्माईल खूप क्यूट आहे वगैरे, पण मी तुला सांगतो तुझा स्वभाव खूप क्यूट आहे. तो तुझ्या स्माईल मध्ये उतरतो. थँक्यू. साईन. अरे खाली बघून तरी साईन करायची ना. तुझ्या डोळ्यात दिसतं ग मला सगळं. मेरा दिमाग कूल है, दिल बड़ा फूल है, बस इतना सा कह दो कबूल है. फॉर्म दे. बापरे, भलताच रोमॅन्टिक आहे तू. काय झालं? काय झालं? कट का केलास? काही टेन्शन आहे का? नाही, काय नाही. अगं सांग ना, काय झालंय? काय नाही, आईचा फोन आहे. अरे अच्छा, आईचा फोन होता ना, मग उचलायचं काय एवढं त्यात? हा, तिला सांगितलंय मैत्रिणी बरोबर क्लासला गेले, कसं उचलू आता फोन? अरे बापरे, तुझ्याकडे एवढी सरळ मार्गी मुलगी आईशी खोटं बोलली. हे म्हणजे राजहंसानी बगळ्याच्या कळपात जाण्यासारखं आहे. अगं उचल, काहीच प्रॉब्लेम नाहीये. उचल, काही नाही, उचल. हा, येलो आई बोल. अरे नाही ग. तू ओरडू नको. मी क्लासमध्ये आहे ना लेक्चरला. ओंकार राऊत नावाचे नवीन सर आहेत, त्यांच्या लेक्चरला आहे. अरे तू ओरडू नको ना, क्लासमध्ये लेक्चरमध्ये आहे ना मी. तू उलटा फोन पकडलाय तो सरळ कर. आधी ऐकण्याचं भोग कानाला असतं की हनुटीला असतं? काय करते तू? फोन ठेव, लेक्चर मध्ये आहे मी. ठेव. अरे बापरे. नाही, मला कळलं नाही. तू म्हणजे एकदम माझा व्यवसाय आणि तुझी भाषा सगळीच बदलली सगळं एका फोन कॉल मध्ये. आय एम सो सॉरी. म्हणजे मला तसं बोलायचं नव्हतं खरं तर, पण म्हणजे तू गैरसमज करून घेऊ नकोस. नाही, होतोय तो म्हणजे मला. अरे नको करून घे. म्हणजे माझी आई, तिला तसंच सांगावं लागतं रे. म्हणजे तिच्याशी मी, अरे आई मी आता क्लासरूम मध्ये आले असं बोलत आहे. शानपणा करू नको, मोठी झाली काय असं बोलते ती. अच्छा, आमचं ते घरातली बोली भाषा आहे तुमची. हळूहळू. सॉरी. हो. आरामात. सॉरी. हो.
सॉरी सॉरी काय 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 करतेस तू? टिश्यू पेपर टाकले. अगं कशाला टिश्यू पेपर घेतलेस काय? आपल्यासाठीच असतं टिश्यू पेपर टाकून दिले. अगं हो घरी घेऊन जाण्यासाठी नसतं ते. अरे बाबा घरी घेऊन याचे पैसे लावतात ती लोक. आता इकडचे टिश्यू पेपर. वेटर ओ वेटर टिश्यू पेपर खतम हो गया लानत. आपण हॉटेलला जातो नाही का हॉटेलला तेव्हा ना आमची फॅमिली जाते ना तेव्हा आम्ही तिकडचं टूथपेस्ट मॉइश्चरायझर तो कंगवा साबण म्हणू नकोस ती पेस्ट म्हणू नको दुधाची पावडर कॉफी पावडर सगळं घेऊन येतो. आणि माझ्याकडे ना ती कापसाची चप्पल पण आहे ते आता 2 आहेत. मी तर विचार केलेला ते असतं ना ते केटल ते पण घेऊन यायचं पण भाजलं म्हणून मी आणलं. अगं नाही असं नको करू तू. ही खूप चिंदीगिरी आहे. नाही शिवाय दिस इज. अरे नलू मावशीचा फोन आहे. एक मिनिट. हा घे घे. हा बोल नलू मावशी. नाही 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 हे बघ आज एक नाही कोण बोललं ते सांग ना आधी. कोण बोललं ते सांग आधी. हे बघ कोण बोललं ते सांग. हे बघ कोण बोललं ते सांग ना आधी. शब्द आले मी सोतीकडे. मग बाबा तुझे 25,000च घ्यायला आले आहे ना मी आता. अरे बाबा ती देणार तर मग मी तुला देणार ना. तर मी काय पैसे उडवले आहेत काय तुझे? अरे बाबा दुःखात आहे सोतीचा बाप गचकलाय. तिकडेच आहे मी रडते व सोती रड सोती रड. रडते बघितलं मग मी बोलते. कोणाची बोलायचं आहे? आधी मी तुला माझ्यावर भरोसा नाही आहे काय मावशी? अरे स्वातीशी बोलायचंय मावशीला. हा मग स्वाती बोल ना. नाही माझ्यासाठी. हॅलो रडते ती दुःखात आहे. हॅलो मी दुःखात आहे. बाबा गेले माझे. हा बाबा कसे गेले? बाबा पडले. मला ये मावशी तुला काय करायचंय? दुःखात आहे ती तिची स्टोरी मारत बसणार आहे काय आता इकडे? अरे मी तुला सांगते ना नंतर. अरे बाबा तू पण ना लय डोकं खाते ग. अगं पतंगीच्या मागे मागे गेले गच्चीवरून पडले कॉमेडी गेले म्हणून जास्त दुःखात आहे सगळे. नको ना डोकं खाऊ मावशी. देते ना तुझे 25,000. ठेव फोन ठेव. अगं हे तू कोण आहे सगळं? काय करतेस तू? मला असं देत जाऊ नकोस यार फोन. मला नाही समजणार. आय एम सो सॉरी. अगं आय एम सो सॉरी म्हणजे नाही मुद्दाम नाही करत आहे मी. मुद्दाम नाही मी तुला एक्सप्लेन करते. तू गैरसमज करून घेऊ नकोस प्लीज माझ्याबद्दल. होतो आहे प्लीज नको करून घेऊस. मी तुला सांगते माझी मैत्रीण आहे स्वाती. तिच्या लग्नासाठी आम्ही पैसे गोळा करत होतो. 25,000 रुपये? मी 50 हवे होते खरं तर पण मावशीने 25च दिले आहेत. आणि ती पळून जाणार होती म्हणून आम्ही ते पैसे गोळा केले पण 25च होते म्हणून त्याचे डबल करण्यासाठी बेटिंग लावलं. तर बेटिंग मध्ये हरलो आम्ही. एवढासा छोटासा झोल झालाय. अरे छोटासा झोल नाहीये हा खूप मोठासा झोल आहे. हा झोल म्हणजे कोण फोन करतय तुला सतत मला कळत नाहीये. तू उचल. हा उचल तू उचल. तेव्हा मला येलो. अरे हे कुठले आवाज काढते? काली चिमनी स्पीकिंग. अरे भाई क्यों लड़की को तकलीफ दे रहा है भाई? मैंने बोला ना वो भागा देगी करके तेरा पैसा. अरे भाई मैंने जिम्मेवारी लिया है ना उसका. तो देगी तो बोला तो देगी ना बाबा. मत ना भेजा झटका. ए भाई मेरे को धमकी मत दे. कमिश्नर अपना दोस्त है समझा गया. ए भाई उसी के साथ बेटी ली है. मैं बोलने का है क्या तेरे को? क्या बोलने का है तेरे को? मेरे पे भरोसा नहीं है क्या? रोक अगं वेडी आहेस का? मगाशी तो टीचर मग स्वाती आता कमिश्नर 3 एका स्किट मध्ये. गोस्वामी पण एवढा विश्वास नाही टाकत माझ्यावर.
मला नको तेच कमिशनर. माझा विश्वास आहे. हॅलो कमिशनर. हेलो कमिश्नर. हेलो हेलो मी कौन बात कर रहा है बे? मैं कमिश्नर बोल रहा हूँ इधर. उस मिस अंजुना को मिस बागा को तू हे त्रास मत दे रे. फोन राख बे. हलकट कुठला नालायक. तुझ्या आईची. अगं तू कोण आहे सगळं? थँक्यू सो मच. तू हे मला काय करायला लावतेस प्लीज. मला असं तू टेन्शन घेऊ नको. मी टेन्शन नाही घेते. तुझा गैरसमज नको म्हणून मी तुला सांगते. अगं गैरसमज नको म्हणजे होतोय तो. मी विचार करतोय गैरसमज असं होतंय आता थोड्या वेळाने. माहितीये का तुला? करते ना तुला. ऐक. मला आधी सांग. हा मी कोणाला धमकी दिली? मी कमिशनर म्हणून कोणाला धमकी दिली मला सांग. मला मी नाही. मी खूप साधा सरळ माणूस आहे ग. मला प्लीज सांग. बटल्या झिंग्या त्याचा फोन होता हा. बटल्या झिंग्या म्हणजे तो डॉन बटल्या झिंग्या ज्याच्यावर पाच एका दिवसात 5 मर्डर केस आहेत. तो बटल्या. तू घाबरू नकोस ना. अगं घाबरू नको पाणी म्हणजे पी, पाणी पी. करना रिप्लाय करना. तू पाणी पी ना होकर. तो बटल्या झिंगा डेंजर आहे अगं. तू घाबरू नको. मी घाबरू खबर नको म्हणजे काढलीये. अगं तो त्याच्याशी जो नडतो ना त्याचे कपडे काढून तो त्याला खेकड्यांच्या टब मध्ये बसवतो. मी ऐकलंय. तू पोलिसांना घाबरतो ना. आणि आता तर तू कमिशनर म्हणून बोललास ना त्याच्याशी. अगं मी नाही आहे कमिशनर. मी खूप साधा माणूस आहे. तू का त्याच्याशी नडलीस? तुझं काय संबंध त्या बटल्या झिंग्याशी? अगं तू सरळ कमल आहेस ना. मला सांग ना. तू रडू नको. हे बघ आमचे 25,000 रुपये घेतले होते ना ते गेले ना. तर आम्ही बटल्या झिंग्याकडून व्याजावर पैसे घेतले ओंकार. आणि ते देता येत नाहीयेत म्हणून त्यांनी माणसं लावलीत. बस एवढासा झोल आहे. अगं हा एवढूचा झोल नाहीये. तू कोण आहेस नक्की? तू नक्की शिवाली परब आहे? मी शिवालीच आहे. तू कोण आहेस? तू काळी चिमणी मिस बागा आहेस? तू कोण आहेस? तू मी शिवालीच आहे. नाहीयेस तू. तू नाहीयेस शिवाली. तो फॉर्म दाखव. ओंकार नाही फॉर्म दाखव. नाही तो मला फॉर्म दाखव. तो कुठे फॉर्म? नाही. कुठे फॉर्म? करो काय आहे? MSG पतपेढी. पतपेढीवर मी माझी सही का घेतलीस पतपेढीमध्ये? ते आम्ही तुझ्या नावावर लोन काढून ते पैसे फेडणार होतो. मॅटर सलटवणार होतो म्हणून. नाही आहे सरळ कमल. तू आकडं तिकडं चिखल आहेस तू. नाही असं नको. मी का? मीच का यार? मी मलाच का पकडलं यार? काय झालं? स्वाती आणि मी आम्ही दोघींनी तुझा फोटो बघितला. तर त्यावर फोटो बघून स्वाती म्हणाली हा फोटो तोच दिसतो. मग ती म्हणाली की हा फसेल तुझ्या जाळ्यात. ह्याच्या नावावर होऊन जाईल सगळं. मी फोटो दिसताना दिसतो राजू. मी फोटो दिसताना दिसतो म्हणूनच तुम्हाला मेसेजला रिप्लाय नाही करत तू. म्हणून तुम्हाला सीनवर सोडते. मी तुला प्रसाद सरांसारखी सरळ समजत होतो ग. तू प्रसाद सरांपेक्षा सरळ निघालीस का? मी तुला श्राप देणार. तुला श्राप लागणार. तुला श्राप आहे. तू विराज जगतापची हिरोईन म्हणून फिल्म कर. अगदी सरळ परफॉर्मन्स. अगदी प्रसाद दादांसारखा. काय म्हणाल? म्हणणार काय नाही. सुपर्ब, बहारदार. म्हणजे मी साधा आहे का नाही, सरळ आहे का नाही, खूप सरळ आहे का नाही मला माहीत नाही. मी या परफॉर्मन्स सारखा नक्की आहे. आता तुम्ही ठरवा.
मंडळी. सुसाट परफॉर्मन्स होता. शिवा, यू आर अनस्टॉपेबल. प्लीज बी अनस्टॉपेबल. फार मजा आली. ओंकार मस्त, खूपच मस्त. आणि एक काय म्हणूया, सद्य परिस्थितीचा आढावा पण त्याचा पण एक भास होता. कारण आजकाल आपण डिजिटल युगामध्ये असं खूपदा घडतं, तर त्याचाही एक भास होता असं वाटलं. मजा आली. वा वा वा. मंडळी, नेहमी लेखनातून शॉक देणाऱ्या लेखकाला आज खरोखरच एक शॉकिंग ड्रामा अनुभवायला मिळणार आहे. बघूया त्यातून हास्याचा किती करंट वाहतोय ते. हो हो. मोठे सर, मला एक जरा नवीन एक आयडिया सुचली आहे स्किटची. अरुण कदम विद्यापीठाचे कुलगुरू असतात. हॅलो, कट केला? हां हॅलो सर, तुम्ही कट केलात? हां नाही तो नाही सांगत मग. हां मी वेगळा सांगतो सर. गौरव मोरेचं लग्न मोडतं असं काही नवीन करूया आपण. डन. अच्छा, ते झालंय. मग गौरव मोरेचं लग्न होत नाही असं काही वेगळं. हां बरोबर, ते पण झालंय नाही का. मग गौरव मोरे सायंटिस्ट नको, काय म्हणालात? त्यापेक्षा शो बंद करूया. नाही थांबा सर. नाही मी माझा सिरियसली नाही सांगत होतो, मी जस्ट एक पंच म्हणून सांगितलं सर. हां सर, आणि मला काय वाटतंय सर, यावेळेला प्राजक्तावर जरा 3-4 पंचेस घेऊया. हां नको का? एकही नको का सर? अच्छा, तिच्यावर घेतलेले 2500 महिन्याचे पैसे दिलेले नाहीत अजून तिने. मला नाही कळत नाही, प्राजक्ता असं का करते? पर पंच 7 रुपये तर आहेत. एक तर स्वतः मागे लागायचं, माझ्यावर पंच घ्या आणि मग पैसे द्यायची वेळ आली की असं करायचं. दिस इज नॉट करेक्ट ना. नाही मी बोलतो तिच्याशी सर. सर मला काय प्रॉब्लेम वाटतो माहिती आहे का, सही 5 रुपयात आहे ना, त्यामुळे तो प्रॉब्लेम आहे. हां मग हिला 2 रुपये महाग पडतात ना, त्यांचं ते सगळं शीतयुद्ध आहे. तिथून ती दाखवते सही सारखी. आपल्याला वाटतं मस्त झालं, पण ते 2 रुपये दाखवत असते ती तिला. हां सर, नाही आपण जरा बोललं पाहिजे सर. तुम्ही एक मीटिंग घ्या. हां बाकीचं मी बघतो, मी जरा वेगळे विषय काढतो. हां चालेल सर. हां ओके सर, या. ये आली. अहो ऐकलत का? बघितलं का कोण आलं आपल्याकडे? ए वनी, अरे बाप रे वनी, ये इकडे बस. ओ हो वनी, हां केवढी आहेस? कशी आहेस? कशी आहेस तू? तुम्हाला गंमत माहितीये का? आज तिचा बर्थडे आहे. क्या बात आहे. हॅपी बर्थडे वनी. अरे बस बापरे, बस. आणि मुलं कशी मोठी होतात नाही. ही परवा मला आठवते, असे मणीसारखी होती आणि आता अक्षरशः चिबूड जवळ झालेला आहे. हो इट्स ओके. हां बर्थडेचा केक आणलाय तिने. केक आणलायस? काकांना केक देणार आहेस? एक मिनिट. ओय बॅग मस्त आहे तुझी. काका मी केक आणलाय, पण काका हाय ना 30वा केक आहे. म्हणजे पहिले 2 केक आहे ना, मी एकटीनेच खाल्ले दारातच. पण मग केकची डिलिव्हरी दिलेले काका होते, ते अख्खे घरी गेले की? काय झालं? तुमच्या विनोदालाच गोळी मारून टाकली. तुम्हाला असंच पाहिजे का? त्या लहान मुलीची मस्करी करता. नाही ऍक्च्युली हाच मी लिहिला होता. कट करायला पाहिजे रे. हिलाच आवडलं नसेल तर कट करायला पाहिजे. बरोबर. ऐक, मी समोरच्या पार्लर मध्ये जाऊन येते. म्हणजे मगाशी गेले होते, खाली गेली आणि ही भेटली. अच्छा ओके. हट्टच करायला लागली. मला काकांना भेटायचंय, बर्थडे तर काकांना भेटायचंय. घेऊन आले हिला वरती. बरं ऐक वनी, काकांना त्रास द्यायचा म्हणजे गप्पा मारून झाल्या की घरी जायचं. जाऊन येते मी पार्लर समोरच. बाय जाय. बाय बाय. गंमत आमची. आता काम करणार आहे काका बेटा? काका तुम्ही काय करताय?
मी काम करतोय, लेखन करतो बेटा, लेखन. ओ, लेखन म्हणजे काय रे काका? सुजलेली अलका याज्ञिक. असं नॉर्मल बोलायचं बेटा. हे कुठलं सूर लेखन म्हणजे काय रे? बरं बरं बरं. लेखन म्हणजे आता तुला कसं सांगू, तुला कसं कळणार बा. लेखन म्हणजे कसं असतं, आपल्या मनातले जे विचार असतात किंवा आपल्या मनातल्या भावभावना असतात त्या लिपीच्या माध्यमातून कागदावर साकारायच्या, त्याला लेखन. आता तुला सांगून काय फायदा, एवढी कठीण व्याख्या तुला कळणार आहे का? मला नाही कळणार. अरे मला नाही कळणार तर कोणाला कळणार? मी नाही तो कोण बे? वनिला शानी आहे. काका काका. हा बोल. मला ना तुमची ती हास्य खतरा आहे ना, ती लय आवडते. हास्य खतरा नाही बाळा, हास्य जत्रा. अर्थात काही जणांच्या अभिनयामुळे आता खतरा व्हायला लागलाय शोला. ते महत्वाचं नाही आहे. हास्य जत्रा. हास्य जत्रा. हास्य जत्रा. अरे काका मला ना ते तुमचं मी शिवारी आवली कोली, मी पिवारी आवली कोली, मी आवली लवली कोली, मी आवली लवली कोली. ते पण मला खूप आवडतं. व्हेरी गुड. एक नंबर आहे. आणि काका तुला ते तकलू तकलू बोलतात ना, ते पण लय आवडतं. काका तू ना मला खूप आवडतो. हो बेटा, आता काम करतं काका का असं. अगं हो बाळा, असं नाही करायचं बाळा. काका मी तुला मांडीवर बसून केक भरू? एक मिनिट, त्यापेक्षा तू फक्त केक भरो बाळा. हा, मांड्या हा जो शब्द आहे त्यातला मा काढला आणि का घातला, काय शब्द होईल? कांद्या. त्या होतील बेटा पायाच्या. हा नको बेटा. हा कळलं. हा केक केक. हा हा हा. अगं हळू. असं करायचं का? हा असं एवढं जोरात द्यायचं? मग शर्ट इन करतेस का पायांमध्ये? नाही की नाही, हळू द्यायचं बेटा. आपण चावम्याव चावम्याव खेळूया. मला चायनीज गेम अजिबात आवडत नाही. कुठले चायमो वगैरे असं काका काम करायचं. तर चायनीज गेम नाही आहे. अरे हा येदाच आहे. एकटाच आहे मी, एकटा. तिकडे कोण नाही बेटा, मला सांगा. हा खेळूया खेळूया. सोपं आहे. मी काम करतो ना बाळा. आधी आम्ही सगळे खेळतो, मनी गोंदू धोंदू सगळे खेळतो. अरे पण काम करतो ना काका, काम करतो. एकदा बर्थडे आहे ना, एकदा दाखव तुला. असं बर्थडे बर्थडे म्हणून तू एकदाच. मग एकदाच. हा एकदा इकडे बस, असं बस. काम आहे ग मला, स्किट पाठवायचं. एकदा बर्थडे आहे ना माझा. मग कसं? हा चाव अगं वेडी आहेस का तू? एवढं जोरात करतात का? इकडे मुद्दाम नाही करणार. वेडी आहेस का तू? नाही. मुद्दाम नाही झालं म्हणजे काय? नाही नीट करायचं, एवढा जोरात नाही करायचं, हळूहळू कर. थांब जरा. हा करत. आता नाही बांधणार. चाऊ म्याऊ चाऊ म्याऊ, पखालीचे पाणी पिऊ, खीर खाऊ आणि उद्या जाऊ. बुद 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 कावरा फूट. असं नाही करत. बुर 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 चिमणी फूट. बस बस बस. थोडे रे थोडे रे थोडे रे. मोठ्यांच्या काही क्षण चिमणीचं जगणं काय असतं ते कळलं ग मला. ऐक बेटा, हे असं एवढं जोरात नाही करायचं मला. हे परत खेळायचं नाही, मला कळलं. हा गेम कुठल्याच वयस्कर माणसाबरोबर खेळायचा नाही. हा मला. हा हा चला, आता झालं, आता झालं. हा आता जा, आता जा, आता जा. हा आता घरी जा तू. काका काम करणार हा बेटा. काका मी तुला वनीचा जोक सांगू एक? नको बेटा, खरंच नको बाळा. काम आई नको ना जोक बेटा. एकच. माझा बर्थडे आहे ना. हे 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 तू नवीन काढल्यास आता बर्थडे बर्थडे. बरं पटकन सांग सर. वनी आहे ना, वनीची आई एकदा वनीला बोलते, अगं बाई जा जरा डेअरी मधून दूध घेऊन ये. वनी तडक निघून जाते. परत येते तर वनीची आई बोलते, काय ग बाई तुझ्या भांड्यामध्ये दूधच नाहीये, दूध कुठे? तर वनी बोलते, अगं मी दूध घेऊन आले होते, पण वाटेत मला एक गाडी भेटली आणि बोलली पी पी. मी दूध पिऊन टाकलं. आवडला ना बेटा? मी हो म्हटलं तर अजून एक जोक सांगशील? मग नाही आवडला? अजिबात आवडला नाही बेटा. खूप झाला आता. हा आता काका चिडणार. काकांना काम आहे ना, आता जायचं बेटा. हा
जा जा आता निघ आता खूप झालं बाळा. हा कसा असशील रे? म्हणजे बर्थडे गिफ्ट कोण देणार? अरे बापरे आता एवढं काय दिलं तुला मगातपासून? Birthday बरं gift. काय हवंय वहिनीला काय हवंय आमच्या बर्थडे गिफ्ट? तुमचा एक केस. बघा आता वनी युअर क्रॉसिंग युअर लिमिट असं नाही करायचं. No. नाही नाही माझी आई बोलते चौगुले काकांचा एक केस 100 रुपयाला आहे. तुझ्या आहे परवा तर माझी आई बोलली चौगुले काकांनी त्यांचा एक केस टोल नाक्यावरती उपटून दिला. मग टोल नाक्यावाल्यांनी पावती आणि 7 रुपये परत दिले. करन्सी आहे ही माझी. एक 2 रुपये कोथिंबीर देणं वगैरे करतो मी. काय बोलशील तू तुला तुझ्या ना नाही सांगितलं तर अगं येडी आहेस का तू? अगं येडी आहेस का? असं करायचं का? 100 रुपये. 100 रुपये. जागा तू 100 रुपये. तुझा तू झालं ना काम जा. हा जा चालेल. जा तू जा आता Bye. बाय. आज आता ना ते फॅन ऑन करून जा तिकडे. चालेल. काकांना तेवढी मदत कर. काका तुम्ही काय करताय? लेखन करतोय बेटा. लेखन म्हणजे काय रे काका? झालं ना मग अशी येडे चल चल जा. सांग ना काका. काका काका सांग ना. अगं लेखन म्हणजे आपल्या मनातले किंवा आपले जे झालं हे बेटा हे मगाशी मी सांगितलं तुला त्यावर मी हे सुद्धा म्हटलं की एवढी कठीण व्याख्या तुला कळणार नाही. कळलं का? मला नाही कळणार. हा अरे मला सगळं कळणार. मे नाही तर कोण बे? वनिला शनी आहे. हा पण आगाऊपणा झाला मगाशी मला झाला. तू हे का करतेस हे सगळं? जा बघू काम. हा मला तुमची ती हास्य खतरा आहे ना ती खूप आवडते. हास्य जत्रा हे सुद्धा झालंय मला. आणि तुमचं ते आवली लवली कोहली शिवानी आवली झालं हे कोहली शिवानी आवली कोहली मी आवली लवली कोहली ते पण खूप आवडतं. हे झालंय तुला सांगतोय आता हे झालं करून झालंय. लक्षात आलं तुझ्या? हा हे करून झालंय. हा आता जा तू. आणि तुम्हाला ते तगलू तगलू बोलतात ते लय आवडतं मला. मगाशी काय बबलू बोलली होतीस मला? मगाशी टकलूच म्हणाली होतीस. मगाशी झालं रे तेच सांगतोय मी तुला. हे सगळं झालंय. जा आता मला. हा मी तुला मांडीवर बसून केक भरवू? मगाशी काय तुझ्या आईचा आंबाडा खायला घातला होतास? अरे केक होत. तू मुद्दाम करतेस का ग? हे नाही करायचं असं. हे नाही करणे का? नाही काका हे बघ काका स्पोर्टिंग आहेत नाही खायला घालायचं. मी नाही भरवलं असं. अरे भरवला मग हे खाल्ल्यावर जायचं मग. हा माझा बर्थडे आहे ना भरू. हा भरव पटकन भरा. मांडीवर बसू? नको मांडीवर. झालं ना तुम्ही बोललं ना तुला मांड्या कांडा असं भयान शांतता निर्माण करणारा जोक मी केला मगाशी. झालं त्याच्यावर. जा बघू तू आता खूप झालं. मग वनीचा जोक सांगू? नको ग तो पी पी वगैरे पॅ पॅ मगाशी शहर आला होता. आता नको जा. प्लीज एकदा. नाही सांगितलं ना तुला. एकदा प्लीज माझं बर्थडे आहे ना. सांग पटकन सांग. तुला तोंड पुसू? हा पूस. वनीची आई एकदा वनीला बोलते अगं बाई जा जरा डेअरी मधून दूध घेऊन ये. पटापट्टा सांग मधले हे नाही ते नको पटापट्टा सांग. तर वनी तदक निघून जाते आणि परत येते तर वनीची आई बोलते अगं बाई तुझं दुधाचं भांड तर रिकामच आहे. सगळं झालंय ग. दूध कुठे आहे? मग ती बोलते अगं मी दूध घेऊन निघाले होते पण वाटेत मला एक गादी भेटली ती बोलली बस ना पी पी मग मी पिऊन टाकलं. कसा वाटला? एक नंबर आहे. क्या बात आहे. हॅट्स ऑफ जोक आहे. निघ चल निघ. कसा असशील रे? बर्थडे गिफ्ट कोण देणार? थोडा पुढे नाही किती केसन हात लावलास तर. आता सांगतोय केसन हात नाही लावायचं. खूप झालंय तुझा आता निघ. मला केसच पाहिजे होते. तुला कसं कळलं? कारण हे झालंय सगळं मगाशी. बाळा ये जा इतकंच सांगतो तुला. हा जा. फॅन ऑन कर. असं नाही करायचं. फॅन ऑन कर आणि जरा कर. मगाशी केलेलं नाही असतो. 100 रुपये. हा चल 100 रुपये. चल 100 रुपये. पोरांना डोक्यावर बसवत नाही. काका तुम्ही काय करताय?
मुद्दाम करतेस का सांगा ना काय करताय. तू मुद्दाम करतेस. सांगितलं ना मी 2 वेळा लेखन करतोय म्हणून. लेखन म्हणजे काय रे काका. तुझ्या बापाच्या लग्नात तांदळाच्या ताटावर स्नेहल लिहिलं होतं ना ते लेखन. लेखन म्हणजे काय मला विचारते. टाळकं निघ रे, निघ तू. मार खाशील तू, निघ. मी लहान मुलगी आहे ना, लहान मुलाची असं बोलतं का कोणी. बोलतात. माझा बर्थडे म्हणून आली आहे ना. उपकार केले जगावर आलीस ते बर्थडे हे करायला. निघ तू, मार खाशील तुला सांगतो. कसं बोलतोय माझ्याशी. हा असा बोलतो मी. चल निघ. मी केक बनवणार आहे ना तुला. बेकरी झाली आहे पोटाची. एवढे 2 घुसवले तोंडात. नको सांग. तू जागा डोकं फिरवू नको मला. तू आता सांगतोय कळत नाही का तुला. मग एक जोक सांगू. खोबड फोडून तो पी 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 घालीन दणका घालीन तुझ्या डोक्यात. सांगून ठेवतोय तुला मी. 1000 1 मिनिट. एक मिनिट. तू तिथे गेलीस आत्ता, बटन दाबलंस कुठे. त्याच्यानंतर काहीतरी फरक पडलाय तुझ्यात. कोणतं बटन. एक मिनिट थांब. ते बटन दाबू नको. पंख्याचं बटन दाबू नको. अरे तू काय करतोयस. ए सेजल ब्यूटी पार्लर, ए मेरे वाइफ को भेजो ऊपर. अभी गई है उधर. अगे मला लेखन करू देत नाहीये. लेखन म्हणजे काय रे काका. ए लवकर या ना. कोणीतरी लवकर या रे. केक खायला घालू तुला. केक काही नको सांगून ठेव. तुला 1000 वेळा सांगितलं होतं असं जायचं नाही. हे बटन दाबायचं. वनी ये आज वाढदिवसाने तुझा. केक कोण खायला घालणार. चल केक घाल. केक खायला दे. अरे दिलं ना मगाशी. कुठे दिला. आता तर आलीस तिथून. मीच तर आणलं तुला. केक खायला घाल. असं नका करू. केक दे ना. अरे केक दे ना मला. अरे असं नाही करायचं. अरे केक दे ना मला. केक पेक्षाही गोड परफॉर्मन्स. लवली. प्रसादा काय म्हणाल. वा वा बहारदार. वने अफलातून बेरिंग होतं. अफलातून. वंडरफुल. सम्या मला असं वाटतं एका पर्टिक्युलर पॉईंट नंतर तिला तीच सगळी वाक्य रिपीट करायची आहेत. पण तुला मात्र प्रत्येक वेळेला वेगळ्याने रिॲक्ट व्हायचं आहे आणि दॅट इज डिफिकल्ट. त्यामुळे तुझ्या रिॲक्शन्स बघणं हे खरोखरच खूप मजा आली बघताना. वंडरफुल. फॅन्टॅस्टिक. मकरंद दादा तुम्ही किती एन्जॉय केला हा परफॉर्मन्स. अशा पद्धतीची खूप विनोदाची आपल्याला प्रहसनं करायची असतात. त्यावेळी बऱ्याचदा काही सुचत नाही. बऱ्याचदा आता काय करावं असा प्रश्न. म्हणजे साम्याने जो या स्किटला सुरुवातीला जे केलं तसा प्रश्न पडू शकतो. पण काही नसलं आणि असे ॲक्टर असले तरी ते कुठून कुठेही जाऊ शकतात. हे पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केलं. आणि हॅट्स ऑफ आहे साम्या. तुझी जागा तर ती अफलातून चाऊम्यावची तर मी गेलोच म्हणजे. आणि वने क्या बात है. बहुत बढ़िया. अप्रतिम स्किट. मंडळी प्रचंड बुद्धिवादी मुलाखतकार अद्वितीय आणि अन्वयार्थ आज पुन्हा एकदा सज्ज झालेत मुलाखतीद्वारे ज्ञानाच्या मंथनासाठी. आणि ही मुलाखत घेऊन आपल्या समोर येत आहेत रत्नागिरीची 2 रत्न श्रमेश आणि प्रथमेश. आणि विक्रोळीचा निरागस विनोदवीर पृथ्वीक प्रताप. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी अद्वितीय आणि मी अन्वयार्थ तुमचं स्वागत करतो एका वेगळ्या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे अद्वितीय अन्वयार्थ एक निरक्षीर विवेकी चर्चा. अन्वयार्थ तुला सांगायला आनंद होतोय की मी आज खूप आनंदित आहे. आजची ही जी मुलाखत आहे ती अतिशय सुरेल होईल असं मला वाटतंय. म्हणजे आज आपल्याकडे येत आहेत ते एक सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक आहेत. अच्छा. पण मी काय म्हणतो अद्वितीय आपल्याकडे जर हार्मोनियम वादक येत असतील तर या मुलाखतीच्या कार्यक्रमाला आपण मैफल म्हटलं तर. वा वा वा. मला आवडलंय. मला हे अतिशय आवडलंय. म्हणजे समय सूचकता दाखवून तू जे काही सूक्ष्म दुरुस्ती केलीस त्यातून तुझं अद्भुत रसानुसरण प्रतिबिंबित होतंय. मला हे आवडलंय. आणि अधिक वेळ न घेता आपण डायरेक्ट आपल्या पाहुण्यांना बोलवलं तर टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया आजचे पाहुणे VR बिजापुरे यांचं. या नमस्कार सर. वा वा वा. नमस्कार सर. ನಮಸ್ಕಾರ ಸರ್ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ
नमस्कार. स्थानापन्न सर, स्थानापन्न. I will introduce myself. Myself is Venkatraman Balakrishna Kuppuram Nalladurai Amaderu Vijapure. I am a Pandita. म्हणजे सर तुम्हाला एक थोडंसं सांगतो की हे जबरदस्त मोठं नाव आहे आणि आम्हाला थोडं ते अशक्य प्राय वाटतंय घ्यायला. तर तुमची एक माफी मागतो आणि परमिशन असेल तर पंडितजी वगैरे म्हटलं तर चालेल. शास्त्रीजी वगैरे. Don't hesitate. You can call me Pandit ji. Karan everybody calls me Pandit ji. But before we start this show, I would love to thank everybody. कारण माझ्यासारखी छोटे कलाकाराला इथे या स्टेजवरती बोलवून तुम्ही माझा मुलाखत घेणार आहे. दिस इज अ व्हेरी ह्यूज मोमेंट फॉर मी. थँक्यू. धन्यवाद. खरं तर हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. म्हणजे बघ असं असतं अद्वितीय की दिग्गज लोक जी असतात ती त्यांच्या मनाचा मोठेपणा असा दाखवतात. म्हणजे खरं तर ते दिग्गज आहेत पण आपल्या समोर ते स्वतःला छोटे बोलतायत. तर हा त्यांचा मनाचा नम्रपणाच नाही का? खरं आहे, अगदी खरं आहे अन्वयार्थाने. कसं आहे बघ ना, नम्रपणा हा सौंदर्याचा एक अलंकार असतो असं आपल्याला शाळेत शिकवलं गेलेलं आहे आणि तो व्यक्तिमत्वात असलाच पाहिजे. अन्वयार्थ काय आहे बघ ना, म्हणजे व्यक्तिपूजा ही कधीही वाईटच असते. म्हणजे व्यक्तिपूजा ही स्वतःहून केलेली असू दे किंवा दुसऱ्याने केलेली असू दे किंवा अनुयायांनी देखील केलेली असू दे ती वाईटच. कारण व्यक्तिपूजेचा जो मार्ग जातो तो डायरेक्ट हुकुमशाहीकडे जातो आणि हुकुमशाही जर आपल्याकडे आली तर लोकशाही नेस्तनाबूत होते. सगळं आहे. तर मला हे असं वेगळं वाटतंय त्यामुळे. आणि कसं आहे की बाबा मी उत्तम आहे बरोबर हा अभिमान झाला. पण मी अमुकापेक्षा उत्तम आहे हा गर्व झाला. आणि गर्व हा व्यक्तिमत्वाला नेहमी घातक असतो. आपल्याकडे उदाहरणं आहेत म्हणजे हिटलर हो किंवा मग इदी अमीन म्हणजे ह्यांच्या सत्ता संपुष्टात आला का तर गर्व. खरं तुझं अगदी खरं आहे आणि ती म्हण प्रचलित सुद्धा आहे, गर्वाचं घर हे नेहमी खाली असतं. अन्वयार्थ. आणि ते वर कधी जाऊ शकत नाही कारण ते खालीच असतं. माझ्या घर खाली आहे, माझं घर खाली आहे म्हणून मी लगेच टॅक्सी पकडून इंटरव्ह्यूला आलेलो आहे. पंडितजी पंडितजी अधिक न ताणता हो आम्ही लगेच आपण मुलाखतीला सुरुवात करूया. तर मुलाखतीला मी प्रत्येक कलाकाराला जो आपण पहिला प्रश्न विचारतो तोच प्रश्न मी तुम्हाला विचारतो. सुरुवात कशी झाली? खरं आहे आम्हा दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल क्वेश्चन. सुरुवातच आय विल टेल यू माय आप्पा म्हणजे माय फादर त्यानं माझ्यासाठी एक हार्मोनियम आणला. अच्छा म्हणजे तेही हार्मोनियम वादक होते? नाही आप्पा कधी हार्मोनियम ही वॉज अ फ्रीडम फायटर. तर त्याला ते हार्मोनियम येत नाही. बट त्यानं मला बोटचं धरून शिकवलं. वा बोट धरून शिकवणे असं मला म्हणायचं. अद्वितीय तुला मला सांगायला आवडेल की बोट धरून शिकवणे हा जो वाक्प्रचार आपल्या मराठीत आहे तो नेमका कुठून आला असावा असा मला नेहमी प्रश्न पडतो. म्हणजे बोट धरून शिकवणे असंच का? मनगट धरून शिकवणे असं का नाही? दंडाला धरून शिकवणे असं का नाही? अगदीच मानेला धरून शिकवणे असं का नाही? म्हणजे मला आवडले पण मला या सगळ्यामध्ये एक वेगळी गोष्ट काय वाटते अन्वयार्थ माहितीये का, की हा एक परप्रांतीय माणूस आहे आणि तो आपल्याकडे आला आहे. म्हणजे सध्या जो दोन भाषांमध्ये एक वाद सुरू आहे त्या क्षणाला हा परप्रांतीय माणूस आपल्याकडे येऊन आपल्या भाषेत संवाद साधतो आणि आपल्याला सांगतोय की भाषा ही जोडण्याचं काम करते, तोडण्याचं नाही. पण माझा त्याच्या वरचा प्रश्न आहे, मुळात ज्या भाषेमुळे वाद होत आहेत त्या भाषेचा उगम कुठला आहे? भाषेचा उगम नेमका केव्हा झाला? मला वाटतं उत्क्रांतीमध्येच झाला असा. अगदी म्हणजे जेव्हा उत्क्रांती होत होती म्हणजे माकडापासून मनुष्य प्राण्याचा विकास होत होता तेव्हा काय झालं असावं? तेव्हा तर भाषा नव्हती. तेव्हा भाषा नव्हती. पण आपण जर गुहांमध्ये गेलो तर भित्तिचित्रांवरती एक जनसमुदाय दुसऱ्या जनसमुदायाला भेटतोय. काही शिकारींची भित्तिचित्र आहेत. तर मग ह्या तेव्हा सांकेतिक चिन्हांनी लोक संवाद साधायची का? नाही. सूचक चिन्ह होती का?
होती होती होती. अन्वयार्थ मला काय सांगायचंय की एखादी गोष्ट जेव्हा आपण सतत करतो त्याच्यात करेक्ट असाच एक रिदम पाहिजे. आणि आपण एखादी गोष्ट जेव्हा सतत करतो तेव्हा त्या गोष्टी त्या समाजामध्ये रूढ होतात. म्हणजे काही अशी गोष्ट आहेत म्हणजे तेव्हाचे जे मानव होते यस यस ते अमा नाही बोलायचे पण ते उत्क्रांत जे मानव होते ते ना एक विशिष्ट शैली कॅरी करायची आणि एखादी गोष्ट रोज केली की ती रूढ होते. तसंच काहीसं झालं. एक विशिष्ट शारीरिक हालचाली रूढ झाल्या आणि एक विशिष्ट स्वरशैली देखील रूढ झाल्या. त्यातून स्वराचा उगम झाला असं तुझं म्हणजे उदाहरण माझ्याकडे आहे. म्हणजे समजा असं बोलल्यानंतर अगदी सर परत 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 हेच पाहिजे सर हेच पाहिजे. ए बोलल्यानंतर बरोबर खरोखर आवाज दिला. तुम्ही माझा इंटरव्ह्यू घ्यायला मला एवढं लांबपणे बोलवला तर माझा इंटरव्ह्यू घ्या. नाही आम्ही तुमच्याकडेच येतोय. फक्त बोटच बोललो तर तुम्ही बोटला धरून स्वर्ग गाठलं. बोटाला धरून स्वर्ग गाठणे हा एक वाक्प्रचार म्हणजे आता एक तोंड बंद राहत नाही. म्हणजे परकीय भाषेतला हा माणूस मराठीतले वाक्प्रचार असे धडाधड आपल्या समोर बोलतो. म्हणजे मराठी भाषेचं भाषा सौंदर्य कुठपर्यंत पोहोचलंय. बरोबर. आणि बोटामुळे आपल्याला काय काय मिळालंय. बोट लावणे, बोट चेपणे, हाताची बोटे तोंडात घालणे, बोट मोडणे, पाचही बोट सारखी नसणे, सगळं बोटावरच आहे बाबा. बरोबर. म्हणजे तुला मी सांगतो की आपल्या मराठीत अवयवांवरून खूप वाक्प्रचार आहेत. त्याच्यावरती जर आपण एक लक्ष टाकलं तर आपल्याला एक नक्की कळेल की मराठी भाषेचं भाषा सौंदर्य हे खूप मोठं आहे. माझ्याकडे पण लक्ष टाका. पंडितजी आम्हाला बोलू द्या कारण तुम्ही एवढं बोलताय ना की आम्हाला कळेच ना की काय घ्यावं आणि काय सोडून द्यावं. म्हणजे कान माझा भरभरून वाहतोय. मी बोललाच नाही. पंडितजी तुम्हाला कळत नाहीये ज्ञानाच्या महासागरात आम्ही फक्त थोडस भिजतोय. ज्ञानाचा महासागर नाहीये. कुठं तरी बारका पोरगा सुसू करतो त्याच्यात तुम्ही दोघं नाचता. म्हणजे प्रेक्षक हो तुम्हाला कळलं असेल की संगीताच्या तपश्चर्येबरोबर हा माणूस थोडा मिश्किल सुद्धा आहे. मी नाही रे मी ना घ्या रे माझा. तुमची हार्मोनियमशी ओळख केव्हा झाली. व्हेरी गुड क्वेश्चन. एकदम वेगळं मला. तर माझा जे आजोबा आहे ते खरं हार्मोनियम प्लेअर. ते एखादं हार्मोनियम वाजत होतं तेव्हा माझ्या आईच्या पोटामध्ये मी होतं तेव्हा मी ते हार्मोनियम ऐकलं होतं. गर्भसंस्कार अन्वयार्थ हा एक वेगळाच मुद्दा आहे. म्हणजे आदिम काळापासून चालत आलेली संकल्पना आहे. म्हणजे महाभारतामध्ये सुद्धा याचे काही दाखले सापडतात. म्हणजे अभिमन्यू जेव्हा गर्भात होता तेव्हा त्याने चक्रव्यूहाबद्दल ऐकलं होतं असे दाखले आहेत. बरोबर. पण ह्या गोष्टीचा पूर्वार्धच खूप जणांना माहितीये. उत्तरार्ध खूप कमी लोकांना माहितीये. म्हणजे कसं आहे की अभिमन्यू गर्भात असताना ते तंत्र ऐकत होता पण ते तंत्र ऐकताना अभिमन्यूने ते अर्धतंत्र ऐकलं. बरं ते तंत्र अर्ध का ऐकलं असावं. कारण सुभद्रेचा डोळा लागला. सुभद्रेचा डोळा लागला आणि अर्धतंत्र ऐकल्यामुळे अभिमन्यू तिथे चक्रव्यूहात धारातीर्थी पडला. अरे बापरे. असं ते सगळं आहे. पण त्यावेळी मला बोलावं असं वाटतं की कसं आहे की गर्भसंस्कार शिबिर जी आता 21व्या शतकात घेतली जातात ती योग्य आहे की अयोग्य आहे. नाही अन्वयार्थ मला याच्यात बोलायला आवडेल. ती योग्य असतातच असं नाही. कधी कधी नसतात सुद्धा. नाही पण कसं आहे माझ्याशी पण बोला ना रे. तुमच्या दोघांच्या इडली मध्ये माझी खोबऱ्याची चटणी घ्या ना रे. काय बोलताय तुम्ही पंडितजी. हे सगळं तुमचंच आहे. नाही पण आता हे इडली वरून बोलला म्हणजे आता हे साऊथचे आहेत. बरोबर. इडली चटणी हा दाक्षिणात्य पदार्थ बरोबर. पण त्याच्या बरोबरचं सांबार हे दाक्षिणात्य नाही. काय बोलतोस. हो. मी आता एक पुस्तक माझ्या वाचनात आलं की सांबार हा पदार्थ महाराष्ट्रीयन आहे. काय बोलतोस. म्हणजे छत्रपती संभाजी राजे जेव्हा तंजावरला भेट द्यायला गेले तेव्हा त्यांच्यासाठी वर्णाला फोडणी देऊन एक पदार्थ तयार करण्यात आला आणि त्या पदार्थाला काय बरं बोलावं त्यावेळी की छत्रपती संभाजी राजे यांच्यासाठी केलेला आहार म्हणजे सांबार. वा. अशा प्रकारे सांबारचा इतिहास आहे म्हणून तो मराठी पदार्थ आहे. चटणी बोललो तरी सांबार बोलतात.
अरे मी पोट बोललो तर या गर्भसंस्कारवर बोलत आहात. इथं अख्खा टेलिफोन ऑफिस उघडं आहे, तुम्ही तिकडे पोस्ट ऑफिस उघडं ठेवलेलं आहे. इकडे या ना रे. एक मिनिट पंडितजी, आता आम्ही इथे पोस्टाजवळ आलोय तरी पत्र टाकायचो तेवढं टाकून घे. टाक. तुम्ही दोघांनी खरं तर पत्र व्यवहारच केला पाहिजे, कारण समोरासमोर तुम्ही बोलायला नाही. पंडितजी आम्ही येतोय. पंडितजी आम्ही तर एकदा माझं घेणार रे. एकदा घेणार रे मला एक प्रश्न. पंडितजी मला विचारू दे. पंडितजी कसं वाटतंय बोलून? आम्हा या माझा आज उपवास असत म्हणून मी शांत असत, नाहीतर मी वड्या पोहडले असते. प्रेक्षक हो, मगाशी सांगितल्याप्रमाणे हा माणूस थोडासा मिश्किल आहे. खरंय खरंय खरंय. अन्वयार्थ आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. म्हणजे तू विचारलं गे विचार हार्मोनियम बद्दल. पंडितजी मी तिसऱ्या प्रश्नाकडे येतो. मला सांगा, एवढी सगळी वाद्य असताना बरोबर तुमचा ओढा हार्मोनियम कडे का? हार्मोनियम जे आहे या 19 अद्वितीय हार्मोनियम हे वाद्यच परदेशी वाद्य आहे. हे तुला माहितीये का? नाही, मला हे काहीच माहित नाही. कसं आहे, चीन मध्ये एक शेंग नावाचं वाद्य आहे. ते माउथ ऑर्गन सारखं असतं आणि ते शेंग वाद्य तुम्ही दोघा त्या शेंगाच्या मधल्या 2 दाना पण तुम्ही दोघा. नाही ते सांगतो, एक दिवशी माझ्या कलबत्त्या खाली कुठं दार तुम्हाला. तेच सांगतोय की ते शेंग जे वाद्य आहे ते विकसित होत होत हार्मोनियमचा शोध लागला. आणि हार्मोनियम जेव्हा भारतात आली तेव्हा सुरुवातीला तिला भारतीय वाद्यांमध्ये तिचा समावेश केलेला नाही. बापरे. हा, पण त्याच्यानंतर तिला आपण संवादिनी म्हणतो. तर संवादिनी का म्हणतो बरं? का म्हणतो? मला हार्मनी म्हणजे संवाद. हार्मनी थ्रू आपल्याशी संवाद साधणारं वाद्य म्हणून ती संवादिनी. मला बोलू द्या. पण मला ना अन्वयार्थ तुला विचारावं असं वाटतं की हार्मनी आणि हार्मोन्स याच्यामध्ये काही साम्य असेल का? म्हणजे मला असं विचार करून तुम्ही वाटतंय की हार्मोन्स ही एक वेगळी गोष्ट आहे. पुरुषामध्ये टेस्टोस्टेरॉन असतो, स्त्रीमध्ये प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन असतो. वा 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 वा, अद्वितीय अशी मुलाखत. सुंदर. सई पीपी, मला असं वाटतं की तू या मंचाचा जेमस्टोन आहेस. खूप कौतुक तुझं पीपी, मस्त. श्रमेश प्रथमेश, मला असं वाटतं की तुमचं कन्व्हिक्शन ह्या प्रहसनात अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण ती जी बडबड आहे ती वायफळ वाटू शकते, पण ती वायफळ नाही आहे. नीट कान देऊन ऐकलं तर त्याच्यातनंही खूप इन्फॉर्मेशन मिळते, खूप नॉलेज मिळतं आहे. आणि तुमचं कन्व्हिक्शन खूप महत्त्वाचं आहे. पण इथे इतका ताकदवर नट आहे की तो त्याच्याकडे लक्ष वेधायला भाग पाडतो मधून मधून. तरीही तुमच्या गोष्टी आमच्या कानातून त्या टिपल्या जातात. ही जमेची बाजू मस्त आहे. मज्जा मज्जा. वा वा वा. घारे सर, शिवाजी महाराजांनी जशी वेगवेगळ्या ठिकाणाहून मावळे गोळा करून आणलेत, तसे हास्य जत्रेमध्ये खरंच असे निवडक शेलके मावळे गोळा करून आणलेत. त्यातले हे तिघही महत्त्वाचे मावळे आहेत असं मला वाटतं. आणि हे गोस्वामींचं मला जे वैशिष्ट्य जाणवतं की विनोदासाठी विनोद न करता कंटेंटही पॉवरफुल असला पाहिजे, त्यातनं ज्ञान इन्फॉर्मेशनही केली पाहिजे आणि त्याचं बाय प्रॉडक्ट म्हणून विनोद आला पाहिजे. विनोदाचा अट्टाहास नाही. आणि ही मला खूप मोठी गोष्ट वाटते यात. तुमचं खूप खूप अभिनंदन. फॅन्टॅस्टिक. लवली. लव यू. आणि याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची, पण पत्राचं वाचन राहिलंय. ओक साहेब, प्लीज आमची तर उत्सुकता आणखी ताणू नका. प्लीज आम्हाला ते पत्र वाचून दाखवा. सप्रेम नमस्कार. विनंती विशेष. पत्रास कारण की खूप दिवसांपासून तुमच्याशी बोलायची इच्छा होती. कसे आहात सगळे? मला ओळखलत तुम्ही? अहो जरा आठवा. जर तुम्ही आता रिटायर व्हायला आला असाल तर तुम्हाला आठवेल की तुमचं जॉबचं लेटर माझ्याकडूनच तुम्हाला मिळालं होतं. किंवा तुम्ही तुमच्या लग्नाचा आता 25वा किंवा त्यापेक्षाही पुढचा वाढदिवस साजरा करत असाल तर तुमच्या लक्षात येईल की तुमचं लग्न ठरल्याचं सुद्धा माझ्यामुळेच सगळ्यांना कळलं होतं.
मीच पाठवल्या होत्या तुमच्या लग्नाच्या पत्रिका सगळ्यांना, सगळीकडे. नाही आठवत? खरंय, तुम्ही सगळेच मला विसरला आहात. आता आपण एकमेकांच्या टचमध्ये नाही आहोत ना. पण एकेकाळी तुमची आणि माझी भेट रोज व्हायची. मला भेटल्याशिवाय तुम्ही पुढे जायचाच नाहीत. आई वडील असो, भाऊ बहीण असो, सीमेवरचे सैनिक असो किंवा त्यांचे कुटुंबीय असो, किंवा अगदी प्रेमात पडलेली गुलाबी स्वप्न रंगवणारी कपल्स असो, सगळ्यांच्या मध्ये मी होते. मी तुम्हा सगळ्यांची एकेकाळी खूप आवडती असलेली पत्राची पेटी. माझ्यात तुम्ही पत्र टाकायचात आणि पत्र टाकताना तुमच्या मनातली धडधड, ती हुरहुर मला सुद्धा जाणवायची. मग मी ती पत्र गावोगावी, देशोदेशी पोचवायचे. म्हणजे आमचं पोस्ट खातं तुमची पत्र पोचवायचं. मी अजूनही तुमची पत्र पोचवायला उत्सुक असते. पण आता तुम्हीच माझा उपयोग करणं बंद केलेत. कारण तुमच्या हातात मोबाईल्स आले, कॉम्प्युटर्स आले. आता एका बोटावर तुम्ही एकमेकांना ख्याली खुशाली कळवता. पण एकेकाळी बाकी सगळं ठीक आहे, मी इथे खूप छान आहे, हे एवढं कळवायला सुद्धा माझा उपयोग व्हायचा. आणि खरं सांगू का, या 2 ओळी लिहिताना सुद्धा लिहिणाऱ्याच्या मनात मात्र 100 ओळी तयार झालेल्या असायच्या. कधी एकदा आपल्या जवळच्या माणसाचं पत्र येतंय आणि ते पत्र वाचून आपल्याला त्याची ख्याली खुशाली कळतीये, यासाठी माझ्याकडे आणि पोस्टमनच्या वाटेकडे सगळे लोक डोळे लावून बसलेले असायचे. गावात पोस्टमन आला रे आला की सगळी मुलं ओ ओ आमचं पत्र आलं का, आमचं पत्र आलं का असं म्हणत पोस्टमन भोवती कल्ला करायची, गोंधळ करायची. ज्या काळात हे सगळं व्हायचं त्या काळातली एक माझी आपल्या पोस्टाची गोष्ट आता तुम्हाला बघायला मिळणार आहे पोस्ट ऑफिस उघडं आहे या मालिकेमधून. ती नक्की बघा. आणि हो, या पत्रासोबत काही पोस्टकार्ड सुद्धा दिली आहेत तुम्हा सगळ्यांना. आता मोबाईलनी संपर्क साधणं खरंच खूप सोपं आहे. पण प्रत्येकाने निदान आठवड्या 2 आठवड्यातून एकदा तरी एकमेकांना पत्र पाठवत जा, ज्यामुळे जुन्या आठवणींची उजळणी होईल आणि नात्यांना नव्याने झळाळी मिळेल. बाकी सर्व ठीक. मोठ्यांना नमस्कार, लहानांना आशीर्वाद. कळावे, लोभ होताच तो असाच वाढत राहावा ही विनंती. तुमची कुठे रोड वायडिंग मध्ये गेलेली, कुठे कचऱ्याखाली झाकली गेलेली, तुमच्या विस्मरणात गेलेली तुमची लाडकी पत्रपेटी. क्या बात, क्या बात, क्या बात. धन्यवाद. पोस्टकार्ड द्यावं एक. सुट्टे पैसे द्या प्लीज. पोस्ट 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 पोस्टाची गोष्ट. पोस्ट 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 पोस्टाची गोष्ट. हसायचं मस्त, रमायचं जास्त, बोलायचं नुसतं. पोस्ट 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 पोस्टाची गोष्ट. पोस्ट 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 पोस्टाची गोष्ट. थोडेसे फास्ट, थोडेसे सुस्त, गंमत भी जस्ट. पोस्टाची गोष्ट. हसायचं मस्त, भांडायचं रास्त. पोस्ट 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 पोस्टाची गोष्ट. गंमतच आहे बाई. पोस्ट 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 पोस्टाची गोष्ट. पोस्ट ऑफिस उघडे. आणि याच बरोबर वेळ झाली आहे निरोपाची. पण जाण्यापूर्वी एक नक्की सांगते, वेळात वेळ काढून नक्की पत्र लिहा. कारण मोबाईल मधल्या भावना फॉर्मॅट करता येतात पण पत्रामधल्या नाही. धन्यवाद.